पूर्वी महिलांवर मुलींवर अन्याय व्हायचा, घरगुती हिंसाचार व्हायचा. मध्यंतरीच्या काळात काय झालं की मुलगी नको, त्याच्यामुळं मुलगी वाचवा असं एक अभियान सुरू करावं लागलं. आजकाल मुलगा वाचवा हे अभियान सुरू करायला पाहिजे. आणि आपले जे कायदे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेची परिस्थिती बघून मुलींच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत कायदे म्हणजे एकदम म्हणजे मुलांसाठी कठोर होते आणि मुलींसाठी कमी कठोर. कारण आधीची परिस्थिती तशी होती, महिलांवरती खूप अत्याचार होत होते. त्यामुळं त्यांनी संविधानामार्फत महिलांना थोडंसं ढील दिली, सूट दिली. त्या मध्यंतरीच्या सगळ्या एवढ्या काळात ह्या तर याच गोष्टीचा फायदा घेऊन महिलांनी आपली प्रगती तर काही केलीच, प्रगतीबरोबर जे काय आपल्या बाबतीत म्हणजे अन्याय झालता त्याच्या उलट आता पुरुषांवरती अन्याय करायला सुरुवात केली. का तर आपल्या बाजूनं कायदा आहे. प्रत्येक गोष्टीला घरगुती बाबतीत जर आपली चुकी असली तरी सुद्धा घरात पोलिसांचा काय काय बायका धाक आता काय काय बायका म्हटल्या मी काय काय बायका पोलिसांचा धाक दाखवतात सासू सासऱ्यांना. घरात नवऱ्याला खूप जास्त प्रमाणात नवऱ्याला असं त्यांना वाटते की माझा नवरा माझ्या मुठीत पाहिजे. जर एखादी गोष्ट नवरा जर आपल्या मनासारखं वागत असेल, मनासारखं म्हणजे काय, त्यांना हवं तसं वागत नसेल, ह्या बायकांना काय वाटतंय की माझ्या आई वडिलांना फक्त त्यांनी विचारायचं, त्याचे नातेवाईक त्यांना अजिबात विचारायचे नाहीत. मग ते नातेवाईक चांगले असू देत कशाही असू देत, त्याच्या बहिणी, त्याचे आई, त्याची सगळी वाऱ्यावर सोडायची. फक्त बायकोचे नातेवाईक त्यांना जपायचे तरच नवरा चांगला. ही टेंडन्सी आजकाल बायकांची झालेली आहे. बायका सर्रास ह्या बाबतीत नवऱ्यांवरती अत्याचार करतात. आणि खोटं सांगितलं तर पोलीस स्टेशनमध्ये काय ते आपल्या घरी बघायला येत नाहीत. एवढं तरी आहे की बाबा हा एखादा जर जास्तच पुढचा निघला, म्हटला तुला काय करायचं ते कर, जा तू. आणि का म्हणजे मग ते केस वर्षानुवर्ष चालते कोर्टात. लवकर न्याय घरगुती ह्याच्यात होत नाहीत. त्यामुळं पुरुषांवरती अन्याय होतोय. आता म्हणायला पाहिजे मुलगा वाचवा, मुलगा वाचला पाहिजे. कारण आजकाल मुलांवरती आणि पुरुषांवरती खूप अत्याचार होताना दिसतोय. एक आई वडील त्यांच्यासाठी म्हणजे लहानाचं मोठं करायचं आणि ह्या बायका आल्या की त्यांच्या हा स्वाधीन तर करायचं आणि वर्ण त्या त्यांना कशा छळतात हे बघत बसायचं. अशी अवस्था त्या आईवडिलांची झाली. काय करायचं अशा आईवडिलांनी? कुठं न्याय मागायचा? कोणता न्याय? आणि कायदे जरा कडक झाले पाहिजेत महिलांसाठी. कारण घरात म्हणजे आधीपासून खोटे पण आरोप त्या लावतात. सर्रास काय काय बायका खोटे आरोप लावतात. आणि ही वस्तुस्थिती आहे. आता महिलांचा तो हिंसाचार होता का नाही, कधीच संपला. महिलाच आता उलटा सगळ्यांवरती जाच करायला, सासू सासऱ्यांवरती, घरच्यांवरती. नंदा त्यांना नको आहेत, घरचे नातेवाईक अजिबात नको आहेत. उठलं की आपली आई, माझा भाऊ कुठं आहे, भाऊजाई कशी आहे, ह्याच्यात ते रमतात. बाकीचं त्यांना काही दुनियेचं देणं घेणं नाही. याची आई गेली तरी चालेल, तिच्या आईचं घर पाहिजे, आई वडील नकोत. नवऱ्याचं घरदार प्रॉपर्टी सोडणार नाहीत बरं का. त्याच्यासाठी ते पोलीस स्टेशनमध्ये जातील. का? आमचा हक्क आहे, आम्हाला लग्न करून आणलं का, ठीक आहे मान्य आहे मला, तुम्हाला लग्न करून आणलं. पण तुम्ही जर त्या म्हातारीची जर जबाबदारी घेत नसाल तर त्यांनी कमावलेली इस्टेट घ्यायचा काय अधिकार आहे तुम्हाला?
ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची प्रॉपर्टी त्यांच्या नावावरच राहिली पाहिजे. हा तर मेन सगळ्यांनी एक हेच करून ठेवायला पाहिजे. कारण खूप वाईट अवस्था होते. आणि त्यात जर एखाद्याची बायको गेली आणि एखाद्या बाईचा जर नवरा गेला तर ह्या सुना, टाळ सोडलेल्या सुना आहेत का नाही, सरळ जगू देत नाहीत. मरण येत नाही, ह्या नीट जगू देत नाहीत. आयुष्यभर कष्ट करायचं कुणासाठी? मुलांसाठी, पोराबाळासाठी. आणि शेवटी त्या ही अवस्था करून टाकणार त्यांची. क्षुल्लक कारणावरनं क्षुल्लक क्षुल्लक गोष्टी त्यांच्या लक्षात बऱ्या राहतात, खूप राहतात लक्षात. आणि त्यांची आई काय बोलते त्याच्यावर त्यांना अजिबात फरक पडत नाही. त्यांच्या आईनं 2 मारलं तरी चालते, कारण त्यांची आई आहे ती. मग सासू नवऱ्याची आई नाही का, हा विचार त्यांनी करायला नको का? तर मुलगा वाचवा हे अभियान चालू करायला पाहिजे लवकरच. आणि मुलांनी पण मुलगीची चौकशी केल्याशिवाय, तिचं आधी काय होतं का नव्हतं बघितल्याशिवाय लग्नाला होय म्हणू नका. जीव गमवू नका, आपला जीव आपला धोक्यात घालू नका. तुमच्या आईवडिलांनी खूप कष्टाने तुम्हाला सांभाळलेलं असते, तर त्यांचा आधी विचार करा आणि मग तिच्यावरती विश्वास ठेवा. आईवडिलांना पण माझं हे हात जोडून सांगणं आहे, मुलांच्या आईवडिलांना, की आपल्या मुलग्याला असं कुणाच्या पण स्वाधीन करू नका. की विश्वास, ओळख झाली महिन्याभरात त्याच्यावर विश्वास ठेवला, इकडं तिकडं फिरायला गेलं, जमाना राहिलेला नाही. त्यामुळं फिरायला जाऊ नका. खर्च होणार ते होणार, पैसे जाणार ते जाणार. आणि ह्या मुली जर मुलांचं जीव घेत असतील तर ह्या गोष्टी कटाक्षानं तुम्ही टाळल्या पाहिजेत. सरळ सरळ, कारण जमाना तसा राहिला नाही. आधी मुली म्हणजे भित्र्या वाटायच्या सगळ्यांना. कुणाला असं आता वाटतच नव्हतं की ह्या मुली अशा असतील. पण आजकाल मी डोळ्यानं बघितलेलं आहे, सासूला कशा पद्धतीनं वागवतात, सासऱ्याला कशा पद्धतीनं वागवतात. घेईपर्यंत गोड बोलणार. जर ते का जॉब करत असतील, काम करत असतील शेतात इकडं तिकडं, तर चांगले आहेत, ठीक आहे तोपर्यंत. एकदा का ते काम करायचे थांबले, शेवटी शरीर आहे हे, एकसारखं काम मशीन पण बिघडतं. त्यामुळे हे शरीर कधी तर थकणार असतं. आणि वय झालं की त्या शरीराला विश्रांती हवी असते. पण ह्यात तसं विचार करणार नाही. ह्यांच्या आईना सूप पाहिजे, हो ते एक ठरलेलं असतं. फोन करून भावाला सांगणार, आईला अजिबात त्रास नाही झाला पाहिजे, नाहीतर माझ्याकडे पाठव, मी आहे सांभाळायला. नवऱ्याला सांगणार, माझी आई आहे, मी सांभाळणार, मी जॉब करते, मी काम करते, त्यामुळं माझ्या आईचं मी बघणार. मग तो काय बसून खातो का तुमच्या जीवावर? नवऱ्याच्या आईला असं वाऱ्यावर सोडता? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या आईला बघा, माझं दुमत नाही, पण नवऱ्याच्या आई वडिलांनी कुठं जायचं हे पण सांगा एकदा. नवऱ्याच्या आई वडिलांनी कमवून खायचं म्हातारपणात, आणि तुमच्या आई वडिलांना जावयानं सांभाळायचं. म्हणजे जावयाच्या घरात तुमचे आई वडील येऊन राहणार. ही प्रथा चालू केल्या काय काय ठिकाणी. खूप लोक असे आहेत, जावयाच्या घरात जाऊन राहायचं म्हातारपणी. का तर आता ही सासू घरात सून राहू दे ना, मग ती जावयाच्या घरात राहणं. तुम्ही लेख 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 म्हणत्या, मी जबाबदारी घेतोय, माझी आई आहे, तिला काय कमी पडलं नाही पाहिजे. सासू गेली उडत, सासूचं आम्हाला काही घेणं देणं नाही, माझ्या आई वडिलांना मी सांभाळणार. हे सत्य आहे. आणि ही परिस्थिती बदलणार कशी, हा खूप मोठा प्रश्न आहे आता समाजापुढं. जोपर्यंत महिलांच्या बाजूनं कायदे आहेत तोपर्यंत ही परिस्थिती बदलत नाही. कारण
त्या बायकांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. ते बरोबर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दाखवायचे दात दाखवतात आणि खायचे दात तिथंच ठेवतात. म्हणजे खोटं सगळं चालते त्यांचं, खरं म्हणजे खरं बोलतच नाहीत त्या. मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडले असल्यास शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. कारण ह्या प्रत्येक मुलींना कळलं पाहिजे आहे की सासू सासरा आपली जबाबदारी आहे. ती जबाबदारी सोडून त्यांना चालणार नाही, ही गोष्ट त्यांना कळायला पाहिजे. आणि त्या मुलींच्या आईवडिलांनी पण तिला हे सांगायला पाहिजे की आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे. नवऱ्याच्या आईवडिलांना त्यांनी सांभाळावंच लागेल, हे तिच्या आईनं तिला पटवून सांगितलं पाहिजे. तिच्यावर तसे संस्कार झाले पाहिजेत लहानपणापासून, तरच कुठंतरी ही परिस्थिती बदलणार आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.